हॅलो स्टुडंट्स, प्रिपरेशन फॉर MSCT च्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी सेमीकंडक्टर डिव्हायसेस 12th फिजिक्स मधला हा चॅप्टर आहे. यातले काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि काही प्रिव्हियस इयर MCQs डिस्कस करणार आहे. हॅलो स्टुडंट्स, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस मधले इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघू शकता की पहिला जो आहे हा डायोडचा सिम्बॉल आहे. याची पी साइड हे आपण ट्रायंगलने दाखवतो आणि एन साइड वी ऑलवेज शो इट बाय वर्टिकल स्ट्रेट लाइन. Now diode requires external supply, what we call as a biasing. There are two sides, one is forward bias, another one is reverse bias. So in forward bias mode, initially the current is 0 and then after say 0.7 volt, up it silicon diode असते तर after 0.7 volt the current will increase abruptly. आणि हा करंट साधारण मिली एम्पियर मध्ये असतो. whereas in reverse bias mode means negative terminal is connected to P side and positive terminal is connected to N side, then we call it a reverse bias. पण त्या केसमध्ये हा करंट मायक्रो एम्पियर लेवलमध्ये असतो आणि अप टू ब्रेकडाऊन व्होल्टेज इट इज व्हेरी स्मॉल. सो डायोड इन फॉरवर्ड बायस मोड ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच आणि रिव्हर्स बायस मोड इट ॲक्ट्स ॲज ओपन स्विच. तुम्ही इथे बघू शकता या डायग्राममध्ये फॉरवर्ड बायसमध्ये पी साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, म्हणजे हायर पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू एन साइड. आणि रिव्हर्स बायस मोडमध्ये पी साइड ऑफ द डायोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल and N side is connected to positive terminal of the cell. म्हणजे in short, P side is connected to lower potential than the N side. आता महत्त्वाचं दुसरं म्हणजे ब्लॉक डायग्राम ऑफ अ पॉवर सप्लाय. तर रेक्टिफायर हा जो आहे हा प्रत्येक पॉवर सप्लायमध्ये वापरला जातो. तर पॉवर सप्लायमधल्या काय स्टेजेस असतात हे आपल्या टेक्स्टबुकमधल्या डायग्राममध्ये दाखवलेले आहे. तर सर्वात पहिला आहे ट्रान्सफॉर्मर. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. तुमच्या लक्षात येईल की हा प्रायमरी, द नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी आर मोर दॅन दॅट ऑफ secondary. This two vertical line indicates that there is a connection of magnetic flux between the two. आता दोन्हीकडचं आउटपुट जे आहे ते AC आहे. Here the input is 230 volt 50 hertz supply. This is our AC main what we receive. आणि इथे जे आउटपुट आहे हे याच्यापेक्षा कमी असणार आहे कारण हा स्टेप डाऊन आहे. तर हे अशा प्रकारे पण ते ACच आउटपुट येणार. देन इट हॅज बीन पास थ्रू डायोड रेक्टिफायर ओव्हर हिअर. तर याला दोन सायकल आहेत बघा. हे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, हा निगेटिव्ह हाफ सायकल आहे. पण डायोडमधनं गेल्यावर तुम्हाला पॉझिटिव्हला सुद्धा आउटपुट पॉझिटिव्ह मिळालं, निगेटिव्हच्या ठिकाणी पण पॉझिटिव्ह मिळालं. सो दिस इज कॉल्ड ॲज युनिडायरेक्शनल सप्लाय ऑर पल्सुएटिंग DC. देन this output is passed through filter. Generally capacitor is used. Nowadays some ICs are also available. पण आपल्या सिलेबसमध्ये कॅपॅसिटर फिल्टर परत फक्त दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर हे आउटपुट अशा प्रकारे सॉ टूथ वेवफॉर्ममध्ये येतो. देन इट इज पास थ्रू व्होल्टेज रेग्युलेटर. जनरली झिनर डायोड इज यूज एज अ व्होल्टेज रेग्युलेटर अँड देन इट विल बिकम अ स्ट्रेट लाईन. सो दिस इज अ ग्राफ ऑफ व्होल्टेज वर्सेस टाइम ओव्हर हिअर. तर या इथे हे जे ब्लॉकमधले स्टेजेस आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. त्यातलं काहीतरी विचारलं जाऊ शकतं किंवा आउटपुट वेवफॉर्म्स विचारले जाऊ शकतात. नंतरचा महत्त्वाचं म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण बघू शकतो की एकच डायोड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इथे एकच डायोड वापरला आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे. दोन्ही डायोड वापरलेले आहेत. इथे इनपुट आणि आउटपुट वेवफॉर्म लक्षात ठेवायचं. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेलाच फक्त इथे आउटपुट मिळतं, निगेटिव्ह सायकलच्या वेळेला आउटपुट इज 0 ओव्हर हिअर. वेअर ॲज हिअर फॉर पॉझिटिव्ह सायकल डायोड D1 कंडक्ट, फॉर निगेटिव्ह सायकल डायोड D2 विल कंडक्ट ओव्हर हिअर अँड दॅट इज हाऊ वी विल गेट द आउटपुट. त्यामुळे आपल्याला हा जो फायनल आउटपुट वेवफॉर्म आहे ना तो देतात हे लोक विथ रिस्पेक्ट टू इनपुट. आणि याला ABCD अशी काहीतरी नावं दिलेली असतात. मग ते आपल्याला म्हणतात की यातलं कोणतं आउटपुट कुठल्या डायोडमुळे मिळालंय, म्हणून हा डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तरी देखील हा जो आउटपुट आहे हा पूर्णपणे स्ट्रेट लाईन DC व्होल्टेज नाही आहे.
तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिपल प्रेझेंट इन द DC आउटपुट. तर आपल्याला असं दिसेल की हे जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये काही अल्टरनेटिंग करंट थोडाफार प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो रिपल फॅक्टर. सो RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ DC कंपोनंट वी कॉल्ड इज व्हॉट, रिपल फॅक्टर ओव्हर हिअर. देन दिस वन इज पास थ्रू फिल्टर सर्किट ओव्हर हिअर. तर हा रेक्टिफायरचा आउटपुट आहे आणि दिस हॅज बीन पास थ्रू दिस कपॅसिटर सर्किट. सो कपॅसिटर विल चार्ज अँड discharge over here. Therefore output waveform will be like this. This is a discharging part, then here it is charging, here it is again discharging, but instead of going from 0 to maximum and again to 0, it keeps on varying between two values over here. This is sawtooth waveform. आता आपल्याला काही स्पेशल टाइप ऑफ डायोड्स बघायचे. तर सर्वात पहिला झीनर डायोड, त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवा. P side is shown by triangle only, but N side is shown by letter Z. We call it as cathode also. See, characteristic of Zener diode, forward bias characteristic is same as that of ordinary diode only, but here doping is adjusted in such a manner that during reverse breakdown the voltage will remain almost constant and current will increase by large amount. So this has been used as a व्होल्टेज रेग्युलेटर. आता याच्यामध्ये तुम्हाला एखादा ग्राफ कोणता करेक्ट आहे असं विचारलं जाऊ शकतो, किंवा कुठला ग्राफ कुठली गोष्ट इंडिकेट करतो. व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग झीनर डायोड. तर झीनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून इट इज ऑलवेज युज्ड इन अ रिव्हर्स बायस मोड. हे लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईसमध्ये हे खूप कामाला येतो. त्याच्यानंतर दिस झीनर डायोड कॅन वर्क ओनली अप टू सर्टन पॉवर. सो इट कॅन बेअर ओनली सर्टन मॅक्सिमम अमाऊंट ऑफ करंट. त्याच्यापेक्षा जास्त करंट झाला तर झीनर डायोड विल गेट स्पॉइल. सो टू अवॉइड दॅट वी कनेक्ट रेजिस्टन्स इन सिरीज. तर हे जे अनरेक्टिफाईड आउटपुट आहे डायोड रेक्टिफायरचं ते इथे दिलेलं आहे. तर हा RS जो आहे हा करंट लिमिटिंग रेजिस्टन्स आहे इथला. तर हा कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपल्याला इथे दिसेल. सी IZ मॅक्सिमम इज इक्वल टू PZ, दॅट इज पॉवर ऑफ अ झीनर डायोड डिवायडेड बाय आउटपुट व्होल्टेज. किंवा या झीनरचं व्होल्टेज पण फिक्स असतं, ब्रेकडाऊन व्होल्टेज, त्याला आपण VZ म्हणतो, त्याने डिवाइड करायचं. मग RS इज इक्वल टू VN. VN विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन दिस VZ ओव्हर हिअर. सो दिस इज VIN मायनस V0 डिवायडेड बाय दिस करंट IZ मॅक्सिमम. अशा प्रकारे तुम्हाला RS ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाऊ शकते. फोटो डायोड. आता याचा सिम्बॉल लक्षात ठेवा. इथे बघा, P साइड इज शोन बाय द ट्रायंगल, N साइड इज शोन बाय नॉर्मल स्ट्रेट लाईन. म्हणजे आपला ऑर्डिनरी डायोड सारखाच सिम्बॉल आहे, फक्त याच्यात एकच गोष्ट ॲडिशनल आहे, ते म्हणजे रेज ऑफ लाईट आर फॉलिंग ऑन इट. तर ऑर्डिनरी डायोडवर जर लाईट रे पडत असतील तर दिस इज फोटो डायोड or photo detector. So here the very important part, the P region is on the topmost side, N region is larger than the P region over here, and this light will fall on the PN junction. Light will fall on PN junction over here. Now it's working. See, when the light falls on a PN junction, electron hole pairs are generated and that will give rise to extra current over here. See, this diode is always operated in a reverse bias mode. तुम्ही बघू शकता की P side is connected to negative terminal and N side is connected to positive terminal of the cell, and light is falling on डिप्लेशन रिजन ओव्हर हिअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे डार्क करंट. सो दिस इज अ रिव्हर्स बायस करंट when no light or no radiation is incident on the diode. This is called as a dark current. So as intensity goes on increasing, this dark current will also goes on increasing. That is what we have to remember over here. So RD is equal to maximum reverse voltage divided by the dark current. नंतर आहे सोलार सेल. तर सोलार सेल मध्ये तुम्ही बघू शकता की सोलार सेल इज अ ॲक्टिव्ह कंपोनंट. याला बायसिंगची गरज नाहीये. इट कन्वर्ट्स अ सनलाइट इन टू व्होल्टेज इटसेल्फ. सो याला एक्सटर्नली लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे.
याचा स्कीमॅटिक डायग्राम बघितलं तर P side act as a base over here and N side is very small and entire diode is going to face the electromagnetic radiation. So when the light falls on it, the electron hole pairs are generated. These electrons will gather on the N side and holes will gather on the P side. So when we connect it externally, current will start flowing between N region to P region. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शॉर्ट सर्किट करंट कशाला म्हणतात, त्याच्यानंतर ओपन सर्किट व्होल्टेज, या गोष्टी आपल्याला ग्राफवरनं वगैरे पण ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याचे डेफिनेशन्स थोडे माहिती पाहिजेत. ते टेक्स्टबुकमधनं तुम्ही करू शकता. मटेरियल्स यूज लक्षात ठेवा. सिलिकॉन इज यूज, गॅलियम आर्सेनाइड, कॅडमियम टेलियम, कॉपर, इंडियम, सेलेनियम हे मटेरियल वापरले जातात. इथे बँडगॅप एनर्जी दिली आहे. सिलिकॉनसाठी बँडगॅप एनर्जी आहे 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट, गॅलियम आर्सेनाइडसाठी आहे 1.43 इलेक्ट्रॉन वोल्ट, कॅडमियम टेलियमसाठी आहे 1.45 वोल्ट आणि कॉपर, इंडियम, सेलेनियमसाठी आहे 1.04 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर या प्रकारचे मटेरियल वापरले जातात. नॉर्मली इट इज अराउंड 1 to 1.5च्या आसपास बँडगॅप एनर्जी असते. ते मटेरियल इकडे वापरले जातात. LED साठीचे पण मटेरियल आपल्याला वेगळे लक्षात ठेवायला लागतं, त्यामुळे गोंधळ होऊ देऊ नका. LEDचा सिम्बॉल बघा. LEDचा सिम्बॉल पण ऑर्डिनरी डायोड सारखाच आहे. P साइड इज रिप्रेझेंटेड बाय ट्रायंगल, N साइड इज रिप्रेझेंटेड बाय व्हर्टिकल लाईन. पण फोटो डायोडमध्ये इथे लाईट पडत होता, इथे लाईटचा ॲरो अपोजिट आहे. कारण हे सिम्बॉल आपल्याला विचारले जातात एक्झाममध्ये, विसरायचं नाही. LED is always operated in forward bias mode आणि लक्षात घ्या फोटो डायोड is operated in a reverse bias mode. Zener diode is used for voltage regulation purpose, that is also operated in reverse bias mode. Solar cell is an active component. It does not require any biasing. हे आधी लक्षात घ्या. हा फॉरवर्ड बायस मोडमध्ये डायोड वापरला जातोय LED. पण इथे काय होतं या पर्टिक्युलर केसमध्ये, when the electron crosses the depletion region and enter into P side, at that time it loses the energy and that loss of energy is given out in the form of visible light. त्यामुळे आपण त्याला लाईट एमिटिंग डायोड म्हणतो. ऑर्डिनरी डायोडमध्ये हीच लॉस्ट एनर्जी इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ टेम्परेचर. आता हे मटेरियल्स लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम, गॅलियम, आर्सेनाइड हे मटेरियल इन्फ्रारेड लाईट एमिट करतो. गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड हे रेड और येल्लो कलर लाईट एमिट करतो. तर ॲल्युमिनियम, गॅलियम फॉस्फाइड हे रेड और ग्रीन कलर एमिट करतो. तर झिंक सेलेनाइड ब्ल्यू कलर एमिट करतो. तर आपल्याला या सर्व गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत, खूप महत्त्वाचं आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर और BJT बद्दल. सो देर आर टू टाइप, वन इज PNP, अनदर वन इज NPN. तर ते सिम्बॉल नीट बघून घ्या. हा जो ॲरो आहे हा नेहमी एमिटर बेसवर ड्रॉ केलेला असतो. PNP मध्ये इट इज फ्रॉम एमिटर टू द बेस, कारण इथे एमिटर इज P टाइप अँड बेस इज N टाइप. हा ॲरो इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. तर NPN मध्ये हा ॲरो उलटा आहे, फ्रॉम बेस टू द एमिटर, बिकॉज बेस इज P टाइप सेमीकंडक्टर अँड एमिटर इज N टाइप सेमीकंडक्टर. तर त्यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी हे ॲरो खूप महत्त्वाचे असतात. तर आपल्याला याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो की कोणतं करेक्ट सिम्बॉल आहे म्हणून. नंतर कॉमन एमिटर, कॉमन बेस आणि कॉमन कलेक्टर असं त्यांचे कॉन्फिगरेशन्स आहेत यूज करण्यासाठी. तर कॉमन एमिटरमध्ये एमिटर इज कॉमन फॉर बोथ इनपुट ॲट वेल ॲज आउटपुट. इथे बेस आणि एमिटरमध्ये इनपुट दिलं जातो आणि आउटपुट इज बिटवीन कलेक्टर अँड द एमिटर. कॉमन बेस, तर बेस इज कॉमन फॉर इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट. तर इनपुट इज गिवन बिटवीन एमिटर अँड द बेस, आउटपुट इज कलेक्टेड बिटवीन कलेक्टर अँड द बेस. कॉमन कलेक्टर जो आहे याच्यामध्ये कलेक्टर इज कॉमन फॉर इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट. इनपुट इज गिवन बिटवीन बेस अँड द कलेक्टर आणि आउटपुट इज टेकन बिटवीन एमिटर अँड द कलेक्टर. कारण ट्रान्झिस्टर हॅज गॉट
3 टर्मिनल्स. बघा डायोडला 2च टर्मिनल आहेत, ॲनोड आणि कॅथोड किंवा पी साइड आणि एन साइड. तर याला 3 टर्मिनल आहेत, एमिटर, बेस आणि कलेक्टर ओव्हर हिअर. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जनरली कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, म्हणून आपल्या स्टँडर्डला तेवढंच डिस्कस केलेलं आहे. कॉमन कलेक्टर, कॉमन बेस पण वापरतात, पण फॉर सम अनदर पर्पज. आता इथे तुम्ही बघू शकता की कॉमन एमिटरमध्ये बायसिंग इज प्रोव्हाइडेड. हा VBE आहे, हा बेस एमिटर जंक्शनला फॉरवर्ड बायस करतो, त्याच्यावर हा इनपुट सिग्नल ओव्हरराईट केला जातो. ओके, आणि त्याच्यामुळे हा IB आहे, दिस विल चेंज and you will find there will be change in IC also. The collector emitter junction is reverse biased with the help of this VCE and output is taken across this RL. ओके, तर सुरुवात जी आहे करंटची ती एमिटरकडनं होते. तर एमिटर पासून इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट मूव्हिंग इन NPN ट्रान्झिस्टर. Some of them will combine in the base and will give rise to base current, and rest will move to the collector giving rise to collector current. म्हणून हे इक्वेशन असं येतं, IE is equal to IC plus IB. IE म्हणजे एमिटर करंट, IC म्हणजे कलेक्टर करंट, IB म्हणजे बेस करंट. आता इथे बाय चेंजिंग दिस बेस करंट और कलेक्टर करंट वी कॅन चेंज द रिमेनिंग थिंग्स. म्हणून करंटचा रेशो आहे, तर बीटा इज IC अपॉन IB आणि अल्फा म्हणजे IC अपॉन IE. याला आपण करंट गेन म्हणतो. सो दिस इज द करंट गेन फॉर कॉमन एमिटर मोड. बीटा म्हणजे कॉमन एमिटर मोडचं करंट गेन आहे आणि अल्फा म्हणजे कॉमन बेसशी रिलेटेड करंट गेन आहे. तर ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चर करतानाच अशा प्रकारे डोपिंग केलं जातं की बीटा व्हॅल्यू विल लाय बिटवीन 20 to 200. ओके, इट विल लाय बिटवीन 20 and 200, whereas अल्फा विल बी व्हेरी नियर टू द 1 बट लेस दॅन 1, म्हणजे 0.9च्या आसपास, 0.95, 0.98 अशा प्रकारे अल्फा डिझाईन केला जातो. आता या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल IC इज इक्वल टू अल्फा टाइम्स IE आणि IC इज इक्वल टू बीटा टाइम्स IB. या दोन व्हॅल्यू जर मी उठून इथे सबस्टिट्यूट केल्या या इक्वेशनमध्ये, तर मला अल्फाची व्हॅल्यू मिळेल बीटा डिवायडेड बाय बीटा प्लस 1 आणि बीटाची व्हॅल्यू मिळेल अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. हा फॉर्म्युला नीट बघा, बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. आता आपण लॉजिकल गेटबद्दल डिस्कस करणार आहोत. There are two type of signal. One is analog signal, another one is digital signal. This is voltage versus time graph. Here you can see there is a continuous variation, whereas digital is a discrete signal, on off, high आणि low. बघा हा high आहे, पुढच्या मोमेंटला हा low झाला, हा discrete signal म्हणतो, याला आपण डिजिटल म्हणून ओळखतो. आता काही महत्त्वाचे 5 गेट आपल्या पुस्तकात दिलेत, एक नॉट, नॉर, अँड, नॅन्ड आणि नॉर. तर या गेटचे सिम्बॉल, त्यांचे बुलियन एक्सप्रेशन ज्याला म्हणतो ते लक्षात ठेवायचे आणि त्यांचे ट्रूथ टेबल आपल्याला लक्षात ठेवायचे. डायरेक्टली कोणी ट्रूथ टेबल विचारेल असं नाही, पण त्याच्यावरती बेस आपल्याला क्वेश्चन विचारतात किंवा सिम्बॉल्स विचारतात. नॉट गेट म्हणजे जे इनपुट आहे त्याच्यात ते आउटपुट उलटा करून देतं. सो Y इज इक्वल टू X बार. सो दिस इज नोन एज इन्व्हर्टर ऑल्सो. तर इथे जर इनपुट 0 असेल म्हणजे लॉजिकल 0, तर आउटपुट इज लॉजिकल 1. म्हणजे जर इनपुट लो असेल तर आउटपुट इज हाय. याला लो आणि हाय पण म्हणतात. 0 म्हणजे लो आणि हाय म्हणजे 1. जर इनपुट 1 असेल तर आउटपुट विल बी 0. हे लक्षात ठेवायचं. हे फक्त नॉट गेटमध्येच घडतं. ऑर गेट याला 2 इनपुट आहेत, A आणि B. Y इज इक्वल टू A प्लस B. पण हे रेग्युलर मॅथ सारखं ॲडिशन नाही, हे लॉजिकल ॲडिशन आहे. ते तुम्हाला ट्रूथ टेबलमध्ये जास्त चांगलं कळेल. समजा A आणि B बोथ आर 0, आउटपुट इज 0. A इज 1, B इज 0, आउटपुट इज 1. A इज 0, B इज 1, आउटपुट इज 1. A इज 1, B इज 1, स्टील आउटपुट इज 1. आपल्या रोजच्या मॅथमॅटिक्समध्ये हे 2 झालं असतं, पण हा याचा अर्थ काय आहे की A हा हाय आहे, B पण हाय आहे, तर आउटपुट इज ऑल्सो हाय ओव्हर हिअर. तर ऑर गेट इज द गेट
in which one of the input is 1, then output will be 1. हे लक्षात ठेवा स्टेटमेंट. अँड गेट y is equal to a into b. आता इथे बघा a0 b0 y0 a0 b is 1 y0 a1 b0 y0 both a and b are 1 y is 1. म्हणजे हा असं गेट आहे की ज्याच्यामध्ये वन ऑफ द इनपुट इज 0 or one of the input is low, then output is low. NAND gate, this is obtained by connecting NOT gate just ahead of AND gate. म्हणजे इथे जे तुम्हाला आउटपुट दिसतात त्याच्या उलटे आउटपुट या इथे दिसतील बघा. इनपुट A and B are 0, AND मध्ये 0 येतो तर हा 1 झाला. इथे A is 0, B is 1, 1. A1 B0 1 A1 B1 0. But if one of the input is 0, then output is 1 over here. Okay, so when both the inputs are 1, output is 0. ही त्याची स्पेशालिटी आहे. NOR gate, this is obtained by connecting NOT gate ahead of OR gate. इथे A0 B0 output is 1, A0 B1 output is 0, A1 B0 output is 0, both A and B are 1, still output is 0. त्यामुळे हे लॉजिकल ट्रूथ टेबलचे पार्ट लक्षात ठेवा. आता आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. द स्कीमॅटिक सिम्बॉल ऑफ LED इज. आपल्याला ते 4 सिम्बॉल दिलेले आहेत. यातला LEDचा सिम्बॉल ओळखायचा. बघा सगळे PN जंक्शन डायोड आहेत. फक्त पहिल्या केसमध्ये लाईट इज फॉलिंग ऑन इट आणि सेकंड केसमध्ये लाईट इज कमिंग आउट ऑफ इट. Therefore the answer is B. Now for transistors beta DC and alpha DC are the current ratios, then the value of beta minus alpha divided by beta into alpha is. Options are A 1, B 1.5, C 2, D 2.5. The answer is A, that is 1. See, we know the formula beta is equal to alpha divided by 1 minus alpha. Cross multiply kara. This will become beta into 1 minus alpha beta is equal to alpha. So beta minus alpha is equal to alpha beta. Rearrange केल्यावर. So beta minus alpha divided by alpha beta is equal to 1 आणि म्हणून answer is 1. आता पुढचा क्वेश्चन बघा. A transistor is used as common emitter amplifier with load resistance. म्हणजे RL दिलेला आहे 2 किलो ओम. इनपुट रेजिस्टन्स म्हणजे RI दिलाय 150. बेस करंट इज चेंज बाय 20 मायक्रोएम्पियर म्हणजे IB दिलेला आहे. विच रिझल्ट्स इन द चेंज ऑफ कलेक्टर करंट दॅट इज 1.5 मिली एम्पियर म्हणजे IC दिलेला आहे. द व्होल्टेज गेन ऑफ द एम्प्लिफायर इज A 1200, B 1100, C 1000, D 900. द आन्सर इज C 1000. सी करंट गेन चा फॉर्म्युला आहे AV इज इक्वल टू बीटा multiplied by RL upon RI. Beta is nothing but IC upon IB. आता या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आपण फॉर्म्युलामध्ये. IC आहे 1.5 मिली एम्पियर. तर कन्व्हर्शन 1.5 इंटू 10⁻³ RL 2 किलो ओम म्हणजे 2 इंटू 10⁻³ IB 20 मायक्रो एम्पियर म्हणजे 20 इंटू 10⁻⁶ RI 150. तर हे सगळं 10चे पॉवर वगैरे कन्सिडर करून आणि बाकीच्या कॅन्सलेशन्स कन्सिडर करून आपल्याला आन्सर 1000 मिळतं. आता चौथा प्रॉब्लेम बघा. इन द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक गेट विच वन ऑफ द सेट ऑफ इनपुट A, B and C will give the output as a Y. ऑप्शन्स आर A 110 म्हणजे इथे A1, B1 आणि C0, B 101, C 011 आणि D A, B, C all are 1. आता त्यांना काय पाहिजे की आउटपुट इज 1. आता हे कोण आहे? हा नॉर गेट आहे. हा कुठला गेट आहे? नॉर गेट आहे. म्हणजे मित्रांनो आपले सिम्बॉल्स आणि ट्रुथ टेबल व्यवस्थित पाहिजे. आता इथे 1 यायला पाहिजे असेल तर बोथ द इनपुट मस्ट बी 0 ओव्हर हिअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा नॉरचे दोन्ही इनपुट 0 असतील तेव्हाच आउटपुट 1 असेल. आता C चा इथे कोणता गेट आहे? नॅन्ड गेट. सॉरी, नॉट नॅन्ड गेट, दिस इज नॉट गेट. म्हणजे हे जर आउटपुट 0 पाहिजे असेल तर C काय पाहिजे आपला?
1 पाहिजे. बरं, हे इनपुट कुठे कनेक्टेड आहे तर नॅन्डला कनेक्टेड आहे. हे जर 0 पाहिजे असेल तर इथे दोघे पण 1 पाहिजेत, ए आणि बी, आणि म्हणून द करेक्ट ऑप्शन इज डी, 1 1 and 1. The for which logic gate the following statement is true. The output is high if and only if all the inputs are high. Options are A or, B NAND, C and D NOR. The answer is C AND gate. आणि त्यांनी काय म्हटलंय, आउटपुट इज हाय इफ अँड ओनली इफ ऑल द इनपुट्स आर हाय. आतापर्यंत आपण जे 4-5 गेट स्टडी केले त्याच्यामध्ये सॅटिस्फाय करणारी ही कंडिशन सॅटिस्फाय करणारं एकच गेट आहे, ते म्हणजे अँड. म्हणजे आपल्याला मित्रांनो लॉजिकल गेटचे कंडिशन्स पण ट्रूथ टेबल लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की मी माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे फिजिक्सचे जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करेन. तुम्ही बघितलं असेल की मी 4 किंवा 5 प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करतो. तर दरवर्षी प्रत्येक चॅप्टरमधनं बरेच क्वेश्चन्स येतात. दिस इज नॉट सफिशियंट. मी तुम्हाला हेही सांगतो की मी फक्त इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट घेतोय आणि काही आयडिया यावी म्हणून मी या व्हिडिओमध्ये 4 किंवा 5 क्वेश्चन डिस्कस करतोय. तुमच्याकडे जर प्रॉपर स्टडी मटेरियल असेल तर एकेका चॅप्टरवर 40-50 प्रश्न असतील, तर यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल दोज क्वेश्चन. हे फक्त तुम्हाला काही आयडिया मिळावी, हेल्प व्हावी म्हणून आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत. मी एंटायर सिलेबस कुठेही कव्हर करत नाही, हे लक्षात घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग.